श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये ऐकूया अनुराधा आपटे यांचा ललितबंध. आजचा विषय आहे कातरवेळी. शब्दातच किती कातरता भरून राहिली आहे ना. मागचं सुटलंय पण पुढचं अजून नीटसं उमगलेलं नाहीये, अशी काहीशी अवस्था म्हणजे ही कातरवेळ. दिवस तर मावळतोय पण तिन्ही सांजा होण्याला काहीसा अवधी असतानाची ही वेळ मनाला हुरहुर लावते. प्रत्येक हळवं मन या कातरवेळी अजूनच हळवं होऊन जातं. अशा कातरवेळी मला समुद्रावर जायला आवडतं. दूरवर किनाऱ्यावर मावळत्या नारायणाने इतस्तः फेकलेले केशरसडे क्षितिजासी हितगुज करत पसरत असतात. मधूनच चुकार काळवंडणारे आकाश गडद होत जाणाऱ्या तिमिराची आठवण करून देत असते. पक्ष्यांचे थवे घरटात परतायला अंमळ उशीरच झाला या जाणीवेने भराभर आकाश पार करत असतात. मधूनच एखादी टिटवी उगाच ओरडते आणि नजीकच असणाऱ्या काळोखाची भीती दाखवते. क्षितिजाची कोरीव काजळ रेख एका अद्भुत मिलनाची साक्ष देताना दृष्ट लागू नये म्हणून अजून गडद होत जाते. किनाऱ्यावरील गर्दीसुद्धा आता कमी होत असते. कातरवेळी हवीस तू जवळी वाटणारी मंडळी मात्र या वातावरणात हरवून जाऊन वेळेचं भान विसरलेले असतात. पण खूपच कमी असणारी ही मंडळी उगाचच इतरांना त्रास देत नाही. यावेळी असणारे सारेच शांततेत आपापल्या विश्वात रममाण असतात. त्यातलीच मी सुद्धा एखाद्या दिवशी अशी स्वतःला हरवून जाऊन ही वेळ अनुभवत असते. शांत भासणारा अथांग पसरलेला सागर आतून किती खवळलेला असतो, तशा माझ्या शांत चेहऱ्यावर दिसून न येणारी विचारांची खळबळ अंतरात उमटलेली असते. नक्की कोणते विचार मनाला ग्रासून असतात हे सांगता नाहीच येणार, पण प्रचंड वादळ घुंगावत असतं नक्की. यावेळी बरोबर कोणी नसणं ही अतीव आनंदाची गोष्ट असते माझ्यासाठी. पण चुकून कोणाबरोबर जर माझं येणं झालं तर या वेळेपर्यंत एक तर मी थांबत नाही. थांबलोच आम्ही तर मात्र बरोबर असणाऱ्या व्यक्तीला माझी तंद्री भान ओसरेपर्यंत एखाद्या पुतळ्यासारखं गप्प बसावं लागतं. आणि हे आपोआप घडतं. एकटक नजर दूरवर लावून मनाचा डोह घुसवून निघत असतो. काहूर माजलेलं असतं यावेळी. आतून फुटून काहीतरी बाहेर येऊ बघतोय वाटताना पापण्यांचा बांध फोडून अश्रुरूपाने गालावर ओघळणाऱ्या भावनांना मात्र शब्दात कधी बांधता येत नाही हे खरं. नक्की काय होतं या कातरवेळी? सगळं हातात असतानाही कसली असोशी वाटते. काय हरवलेलं वाटतं आणि दूर क्षितिजावर स्थिरावलेली नजर काय शोधत असते? खूप प्रश्न पडतात मला जेव्हा या कातरवेळेचं गारूड तनामनावरून उतरतं. संगतीचा परिणाम थोडा तरी होतो, नाहीतर पुन्हा पुन्हा पुतळा होण्यासाठी माझ्याबरोबर कोणी येतच ना. पण येतात मंडळी. कदाचित ही शांत रम्य वेळ काहीतरी अनुभूती त्यांच्याही पदरात घालत असेल जी कोणाला शब्दात सांगता येत नाही. थोडक्यात काय तर कातरवेळ प्रत्येक मनाला एक अनुभूती देते. फक्त मनाच्या डोहात काय साचलेलं आहे त्यानुसार अनुभूतीच्या पायऱ्या ठरलेल्या असाव्यात. मनाचा कोलाहल कातरवेळी जसा वाढत जातो तसाच हळूहळू खूप शांत होतो. नेमकं काय हवंय हे जरी उमजत नसलं तरी काहीतरी हळूहळू नक्की गवसणार आहे ह्याची हमी मिळते. ध्यानाची मोहिनी यापेक्षा काही वेगळी असेल असं वाटत नाही. मग ही साधना वारंवार घडून येण्यासाठी कातरवेळ गाठायला पावलं सागर किनारी आपसूक वळतात. कातरवेळी. अनुराधा आपटे यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.